नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नवोदय कोर्सच्या पहिल्या सेशनमध्ये म्हणजे नवोदय परीक्षा कशाप्रकारे त्याचा अभ्यासक्रम असतो याचं लेक्चर किंवा सेशन आपण ठेवलेलं आहे आणि या सेशनमध्ये आपण बघणार आहेत की नवोदयचा अभ्यासक्रम तो कशा पद्धतीने आहे. नवोदयचा अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न कसा असतो, त्याचं संपूर्ण माहिती या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत, ती विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी खूपच उपयुक्त असणार आहे. जे विद्यार्थी नवोदय परीक्षासाठी इयत्ता 5वी साठी मध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना ही परीक्षा देता येते आणि त्यांचा प्रवेश होतो 6वी मध्ये. नवोदयच्या 6वीच्या इयत्तेमध्ये त्यांचा प्रवेश होतो. तर त्याच्यासाठी जी नवोदय प्रवेश परीक्षा असते त्याचा अभ्यासक्रम, त्याचा पॅटर्न ही संपूर्ण माहिती आपण येथे बघणार आहोत. तर 2025 साठी जो पॅटर्न आहे तो आपण या ठिकाणी संपूर्ण त्याचं माहिती आणि त्याचे प्रश्न, त्याचे मागील प्रश्न वगैरे ते सगळ्या गोष्टीचं माहिती त्या ठिकाणी घेतोय. ओके. ठीक आहे. चला आता हा जो व्हिडिओ आहे तो आहे नेक्स्ट अकॅडमीतर्फे. नेक्स्ट अकॅडमी ही नवोदयचा संपूर्ण कोर्स कंडक्ट करत असते आणि आपला ठाकरे जी टीम आहे तीच नेक्स्ट अकॅडमीच्या टीमसोबत काम करते. ओके. ठीक आहे. चला बघा आता इयत्ता 6वीची जी परीक्षा आहे त्याच्या महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. तर 2025 साठी जे ऑनलाईन नोंदणी पोर्टल आहे, हे ऑफिशियल जे नोंदणी पोर्टल आहे ते आहे. या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा अर्ज किंवा तुमचा फॉर्म हा फिलअप करू शकतात. जर काही अडचण असेल तर आमच्या संपर्क नंबरशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही तुमची अडचण नोंदवून त्या अडचणीवर उपाययोजना आमची टीम करेल. ओके. तर प्रवेश परीक्षा सन 2025ची शनिवार होणारी कधी आहे तर शनिवार दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता हा पेपर होणार आहे. ओके. जानेवारी महिन्यात 18 जानेवारी. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख म्हणजे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 16 सप्टेंबर 2024. इयत्ता 6वीची परीक्षा पॅटर्न जो आहे 25वीचा तो 100 गुणांसाठी 80 प्रश्न विचारले जाणार आहे. बघा, गुण आहे 100 आणि प्रश्न आहे 80. ओके. हे लक्षात घ्या. याचं कसं काय डिस्ट्रीब्यूट होतात, एक प्रश्नाला किती मार्क वगैरे काय हे मी तुम्हाला पुढच्या काही वेळातच सांगणार आहे. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवाराला म्हणजे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 तासाचा कालावधी असतो. म्हणजे 2 तास म्हणजे किती 120 मिनिटाचा कालावधी असतो. ओके. 2 तास म्हणजे 120. एका तासाला किती मिनिटं? 60 मिनिटं. मग 2 तासाचे 120 मिनिटाचा कालावधी तुम्हाला देण्यात येईल. ओके. अशी ह्या महत्त्वाच्या तारखा होत्या आणि या महत्त्वाच्या तारखा का बरं सांगण्यात आल्या की तुम्ही जो पेपर चा अर्ज भरणार आहोत किंवा त्याची पेपर कधी होणार आहे त्याचं नियोजन तुम्ही कशाप्रकारे केलं पाहिजे यासाठी ही माहिती तुम्हाला देण्यात आली. ओके. ठीक आहे. चला आता पुढचं बघू. आपल्याला नवोदय प्रवेश परीक्षा 2025 विषय, वेळ आणि गुण. प्रत्येक विषयाला किती प्रश्न आहे, गुण किती आहे आणि त्याला लागणारा वेळ किती दिला जातो, हे या तक्त्यावरून आपल्याला समजतं बघा. पहिला जो विषय आहे मानसिक क्षमता चाचणी. त्याचे जे प्रश्न येतात, त्याचे प्रश्न येतात 40 प्रश्न येतात. किती? 40. मानसिक क्षमता चाचणी. मेंटल ॲबिलिटी टेस्ट. तुम्ही त्याला बुद्धिमत्ता पण म्हणतात. कोणी बौद्धिक क्षमता चाचणी पण म्हटलं जातं. तर त्याचे जे प्रश्न येतात, ते प्रश्न येतात 40 प्रश्न येतात. ओके. आणि मार्क आहे त्याला किती? 50 मार्क आहे. वेळ त्याला दिलेला आहे 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा. ओके. पण याचा जर परिपूर्ण जर अभ्यास केलेला असेल, मानसिक क्षमता चाचणीचा किंवा बुद्धिमत्तेचा परिपूर्ण जर अभ्यास केलेला असेल, तर 1 तासापेक्षाही कमी वेळ तुम्हाला 40 प्रश्न सोडवायला लागणार आहे. ओके. त्यानंतरचा येतो अंकगणित म्हणजे गणिताचा. ओके. अंकगणिताचा जो पेपर आहे किंवा प्रश्नांची संख्या आहे ती आहे 20.
किती आहे 20 आणि त्याला गुण आहे किंवा मार्क्स आहे 25 मार्क. बघा 20 प्रश्न 25 गुण आहे आणि त्याला 30च मिनिटाचा वेळ दिलेला आहे. ओके. मग काही पालकांचा असा संदर्भ असेल किंवा हे जे 3 पेपर आहेत, ते वेगवेगळे प्रश्नपत्रिका भेटेल का? तर नाही. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये तिन्ही हे असेल आणि हा जो दिलेला वेळ आहे, हा पेपरच्या विद्यार्थ्यांनी यानुसार पेपरचं नियोजन करावं, असं त्याच्यासाठी हा जो अ, वेळ तुम्हाला समोर देण्यात आलेला आहे. ओके. ठीक. आता पुढचं जे आहे, पुढची जी आहे भाषा चाचणी. भाषा चाचणीमध्ये आपल्याला 20च प्रश्न विचारले जातात आणि 20 प्रश्नाचे गुण आहे 25. किती गुण आहे? 25 गुण आहे. 20 प्रश्न 25 गुण. आता या 20 प्रश्न कसे येतात, काय येतात ते आपण पुढच्या ह्याच्यात बघणारच आहोत. ओके. आता बघा याला आणि याला 25 गुण आहे आणि मानसिक क्षमता चाचणीला 50 गुण आहे. याला पण 30 मिनिटं आहे मराठीला पण आणि हे 30 आणि 30 60 होतात आणि वरचे 60 मिनिटं असे 120 मिनिटाचा म्हणजे 2 तास तुम्हाला वेळ असणार आहे. किती तास? 2 तास. समजा दिव्यांग विद्यार्थी असेल, एखादा अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी असेल, तर त्याला 30 मिनिटाचा अतिरिक्त वेळ दिला जाईल. पण त्याने तशी नोंद फॉर्म भरताना केलेली पाहिजे. ओके. निगेटिव्ह मार्किंग आहे तर लागू नाही. ओके. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे कसं, की जर प्रश्न चुकला तर त्याचे मार्क कट होत नाही. काही-काही जे पेपर असतात, उदाहरणार्थ एम-पी-एस-सी किंवा अदर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, तर त्याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं जर चुकले, तर ते जे बरोबर केलेले उत्तर आहे त्यांचे मार्क हे कट केले जातात. त्याला निगेटिव्ह मार्किंग म्हणतात. ओके. तर ही या पेपरला लागू नाही. हे लक्षात असू द्या. बरोबर? ठीक आहे चला. आता हे तुम्हाला सर्व समजलं आहे. विषय कोणते आहे, त्याचे प्रश्न संख्याकृत किती आहे, त्याच्यावरचे गुण किती आहे आणि त्याला वेळ किती दिलेला आहे. ओके. ठीक आहे चला. आता बघूया. आता पहिला जो भाग आहे, पहिला प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला जो भाग असतो तो बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजे मानसिक क्षमता चाचणी. ओके. त्याला आपण मानसिक क्षमता चाचणी पण म्हणतो, बुद्धिमत्ता पण म्हणतात. तर याच्यामध्ये आपल्याला एकूण 10 प्रकरणं आहेत. किती प्रकरणं? 10. ओके. हे 10 प्रकरण कोणकोणते आहे ते टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणून घेऊ. ओके. पहिले जे प्रकरण आहे, पहिला भाग आहे गटात न बसणारे. ओके. गटात न बसणारी आकृती. तुम्हाला 4 आकृत्या बघा, अशा पद्धतीने 4 आकृत्या दिल्या जातील आणि याच्यामध्ये गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे आणि OMR शीटवर तुम्हाला दिलेली जी OMR शीट असेल, त्या OMR शीटवर त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं A-B-C-D जे आहे, त्या ठिकाणी तुम्हाला असे 4 गोल दिले जातील आणि जे उत्तर असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं उत्तर जे असेल त्याला परिपूर्ण गोल करायचं आहे. ओके. तर या भागामध्ये असं निर्देश असतात म्हणजे सूचना असतात. बघा, आता इथे पण मी प्रत्येक ठिकाणी अशा गोष्टी सूचना दिलेल्या आहेत. ह्या ज्या सूचना आहेत, या सूचना तुम्हाला नवोदयच्या फायनल प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास मिळणार आहे. ओके. तर पहिले 4 प्रश्न हे गटात न बसणाऱ्या मध्ये असणार आहे. प्रत्येकी सॉरी प्रश्न 1 ते 4 मध्ये प्रत्येकी 4 आकृत्या अ, ब, क, ड दिलेल्या आहेत. त्यातील 3 आकृत्या काही प्रमाणात साम्य दर्शक आहेत व एक आकृती वेगळी आहे. वेगळी असणारी आकृती शोधा. ओके. म्हणजे गटात न बसणारी आकृती आपल्याला त्या ठिकाणी शोधायची असते. तर पहिलं जे प्रकरण आहे ते गटात न बसणारं. ओके. एवढं लक्षात असू द्या. हे कशातलं चालू आहे आपलं मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजे बुद्धिमत्तेचं चालू आहे. ओके. ठीक आहे. चला आता पुढचं बघा. पुढचं जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे भाग 2 म्हणजे प्रकरण 2 आकृतीतील साम्यता. समान आकृती आपल्याला सापडवायची असते. ओके. म्हणजे तुम्हाला काय दिलेलं असेल, एक प्रश्न आकृती असेल. ही प्रश्न आकृतीसह. बरोबर? ही प्रश्न आकृती आपल्याला दिलेल्या उत्तर आकृतीमध्ये उत्तर आकृतीमध्ये काय करावं लागणार आहे? सापडावी लागणार आहे. ओके. जसच्या तसं. ओके. जी आकृती तुम्हाला इथे दिसते आहे, तीच आकृती तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दिसते आहे. म्हणजे ते त्याचं उत्तर आहे. बरोबर? म्हणजे जी आकृती आपल्याला दिली आहे, तीच आकृती आपल्याला शोधायची आहे. हे एकदम सोपं प्रकरण आहे आणि आपल्याला याच्यावर किती प्रश्न सर्व बुद्धिमत्तेचे आपल्याला 40 प्रश्न विचारले जातात.
बरोबर? सर्व बुद्धिमत्तेचे आणि प्रकरण दिलेले आहे किती? 10. ओके. 10 प्रकरण दिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला किती आहे? एका प्रकरणावर 4 प्रश्न असणार आहे. म्हणजे असे 40 प्रश्न तुमचे होणार आहे. ओके. एका प्रकरणावर किती? 4. बघा इथं मी पण हे पण केलेले बघा. इथे तुम्हाला 1 ते 4, 1 ते 4 कोणत्या भागातले असतील? गटातनं बसणारे असतील. ओके. त्यानंतर 5 ते 9 सॉरी 5 ते 8 हे कशातले असतील? आकृतीतील साम्यता शोधण्यासाठी ते असेल. बरोबर? म्हणजे जे प्रश्न आकृतीला साम्य असणारी आकृती तुम्हाला शोधायची असेल, त्याच्यासाठी 4 प्रश्न असतील. ओके, समजलं? ठीक आहे. चला आता पुढचा जो आहे, पुढचा जो तिसरा जो भाग आहे, तिसरा भाग कोणता आहे? आकृती पूर्ण करा. बघा, तुम्हाला अशा प्रकारे एक आकृती दिली जाईल, प्रश्न आकृती. तिचा एक भाग अपूर्ण असेल. उदाहरणार्थ हा बघा. तिचा हा एक भाग जो कसा आहे? अपूर्ण आहे. आणि अपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तो अपूर्ण भाग पूर्ण करायचा आहे, म्हणजे ती आकृती पूर्ण करायची आहे. त्याच्यासाठी उत्तर आकृतीमध्ये 4 डायग्राम किंवा 4 आकृत्या तुम्हाला दिल्या जातील. बरोबर? आणि त्या 4 डायग्राममधून कोणती डायग्राम त्या ठिकाणी योग्य आहे, ती योग्य डायग्राम तुम्ही निवडायची आहे आणि तुमच्या OMR शीट जी तुम्हाला दिली जाईल त्याच्यामध्ये तो गोल करायचा आहे. बरोबर? तर याच्यावर पण बघा 9 ते 12 म्हणजे 4च प्रश्न विचारले जाणार आहे. प्रत्येक प्रकरणावर म्हणजे यावर सुद्धा बघा, याच्यावर सुद्धा 4 प्रश्न असणार. ओके. त्यानंतर याच्यावर सुद्धा 4च प्रश्न असतात. ओके. त्यानंतर तिसरा जो भाग आहे त्याच्यावर पण 4च प्रश्न असणार. ओके. हे मी का लिहून देतोय? कारण की तुम्हाला माहिती पाहिजे का कोणत्या प्रकरणावर किती प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरोबर? आता त्यानंतर पुढचं जे आहे, पुढचं जे प्रकरण आहे ते पुढचं प्रकरण क्रमांक 4. हं. काय आहे? आकृतीतील क्रम पूर्ण करा. म्हणजे आकृती दिलेली असेल आणि तिचा आपल्याला क्रम पूर्ण करायचा असणार आहे. मग क्रम कसा असेल, तर बघा ही जी डायग्राम तुम्हाला दिसते, ही डायग्राम इथे तुम्हाला 3 डायग्राम दिलेले आहे. 1, 2, 3 आणि 4. ही चौथी जी डायग्राम आहे ती शोधायची आहे आणि ती क्रमाक्रमाने अशी पुढे जाणार आहे. ती डायग्राम आपल्याला शोधायची आहे आणि कुठून शोधायची आहे, तर या उत्तर कृतीमधून हं, आकृतीमधून ती डायग्राम आपल्याला शोधायची आहे. तर याच्यामध्ये एक त्या ठिकाणी बघा एक जे चिन्ह आहे ते चिन्ह वाढत गेलेले आहे. चिन्ह वाढत गेल्यानंतर आपल्याला ती डायग्राम कशाप्रकारे भेटेल, हे आपल्याला उत्तरामध्ये लिहायचं आहे. त्याच्यासाठीच आकृती पूर्ण करा. हे प्रकरण तुम्हाला दिलेलं आहे. 4थं प्रकरण आहे बुद्धिमत्तेचं. याच्यावर सुद्धा आपल्याला फक्त 4च प्रश्न विचारले जातील. ओके. प्रत्येक प्रकरणावर फक्त 4 प्रश्न विचारले जातील. मग सर 4च प्रश्न विचारले गेले तर मग कसं काय? मग आपण याचा अभ्यास करायचा की नाही? तर तसं नाही. तर अभ्यास आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. जर आपण अभ्यास केला नाही, तर मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं. बरोबर? तर त्या ठिकाणी नंतर पुढचा जो 5वा भाग आहे, जो 5वं प्रकरण आहे, ते 5वं प्रकरण कोणतं आहे? भिन्न कृतीतील समानता. तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या जातील. त्या आकृत्या खालीलप्रमाणे आहेत. बरोबर? 1, 2, 3 आणि 4. 4 आकृत्या दिल्या जातील. त्याच्यामध्ये काही समानता असेल म्हणजे याच्यातली पहिल्यातली दुसऱ्यामध्ये समानता असेल आणि तिसऱ्यातली चौथ्यामध्ये असेल, तर ती तुम्हाला शोधायची असते. ओके. किंवा कधी-कधी असं असतं पहिल्यातलं तिसऱ्याला असतं आणि दुसऱ्यातलं चौथ्याला असतं. तर हे सुद्धा संभाव्यता त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळे हे भिन्न आकृतीतील समानता आपल्याला त्या ठिकाणी संबंध लावायचा आहे. म्हणजे काही आकृती संबंध लावून त्या ठिकाणी चौथी आकृती ती आपल्याला शोधायची असणार आहे. तर त्याच्यामध्ये हे उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. या 4 उत्तर आकृत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या उत्तर आकृतीमधून त्या ठिकाणी जे उत्तर येईल ते तुम्ही निवडायचं आहे. 5वं प्रकरण भिन्न आकृतीतील समानता. याचे सुद्धा किती प्रश्न असणार आहे? 4 प्रश्न असणार आहे. ओके. किती प्रश्न? 4 प्रश्न. ओके. ठीक आहे. पुढचं जे प्रकरण आहे, ते प्रकरण कोणतं आहे? 6वं प्रकरण. 6वं प्रकरण भौमितिक आकृतीतील पूर्तता म्हणजे भौमितिक आकृती पूर्ण करा. आकृती तुम्हाला प्रश्न आकृती दिली जाईल. एक प्रश्न आकृती, 4 ह्या उत्तर आकृत्या दिल्या जातील. ओके. आणि याच्यातून जी आकृती घ्यायची आहे,
ती आकृती घेऊन या ठिकाणी ती डायग्राम कशी झाली पाहिजे? पूर्ण झाली पाहिजे. ती डायग्राम पूर्ण करायची म्हणजे आपण जे पझल वगैरे गेम खेळतो, ते पझल गेमसारखं हे प्रकरण आहे. हे प्रकरण काय करायचंय फक्त ती डायग्राम पूर्ण करण्यासाठी कोणता तुकडा लागू शकतो आणि तो तुकडा तुम्हाला शोधायचा आहे. तो तुकडा शोधला तर तुम्हाला त्याचे मार्क भेटणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते बघा त्रिकोण असतात, कधी-कधी चौकोन असतात, कधी-कधी वर्तुळ असतात. ओके. हे 3 डायग्राम तुम्हाला दिलेले असतात. जी डायग्राम दिलेली आहे तीच डायग्राम शोधायची असते. कोणी आता समजा इथं चौकोन दिलेला आहे आणि या ठिकाणी जर अशी रेषा दिली, तर या ठिकाणी त्रिकोण होणार आहे हा. तर असं त्रिकोण शोधण्याची गरज नाहीये. ती डायग्राम जशी दिलेली आहे तशी पूर्ण करायची आहे. याच्यावर सुद्धा किती प्रश्न असणार आहे? 4 प्रश्न असणार आहे. ओके. 4 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाला 4 सॉरी प्रत्येक प्रकरणावर 4 प्रश्न असणार आहे. ओके. ठीक आहे चला. पुढचं आहे 7वं प्रतिबिंबित आकृती. ओके. प्रतिबिंबित आकृती. बघा आता ही प्रतिबिंबित आकृती कशातली आहे ती नीट लक्षात घ्या. प्रतिबिंबित आकृत्या 2 प्रकारच्या असतात. 2 प्रकारच्या म्हणजे कसं? 2 प्रकार. याचा 2 प्रकार. एक आरशातील हं. आणि दुसरी पाण्यातील. बरोबर? तुम्ही जर आरशात बघितली तर आकृती थोडीशी वेगळी दिसेल आणि जर पाण्यात बघितली तर ती आरशातली पेक्षा थोडीशी वेगळी दिसेल. म्हणून हे 2 प्रकार त्याच्यात असतात. पण आपल्याला नवोदयमध्ये जे विचारलं जातं प्रतिबिंबित आकृती, तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त हुबेहूब आरशाचं प्रतिबिंब विचारलं जातं. कशाचं प्रतिबिंब? आरशातलं. बघा इथे तुम्हाला या ठिकाणी इथं एक्स आणि वाय दिसतंय बघा. ओके. हे एक्स, वाय या बाजूला जर असेल, बरोबर? तर काय असेल? आरशातील आकृती. ओके. आरसा. जर या बाजूला एक्स, वाय जर असेल, एक्स आणि वाय तर पाण्यातील असेल. ओके. हे लक्षात घ्या. पण आपल्याला नवोदयमध्ये सर्वात जास्त जे विचारलं जातात, ते विचारलं जातात म्हणजे आरशातलं. हं. तर आरशात हे नाव कसं दिसेल ते तुम्हाला काय करायचं आहे, या उत्तर आकृतीमधून शोधून द्यायचं आहे. आणि त्याचं जे गोल आहे OMR शीटमधलं, त्या प्रश्नाचं गोल त्या ठिकाणी काळं करायचं आहे. तर याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ते 4 प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये सुद्धा आपण हे जे सगळे जे मी तुम्हाला प्रकरणं सांगतोय, हे सगळे प्रकरण आपण टप्प्याटप्प्याने एक-एक लाईव्ह लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. आणि ते लाईव्ह लेक्चर तुम्ही लाईव्ह पण बघू शकतात आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा बघू शकता. तर त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. एखाद्याचं जर लेक्चर सुटला असेल, तर तो ऑफलाईन पद्धतीने सुद्धा बघू शकणार आहे. तर त्या लेक्चरमध्ये आपण काय करतो का संभाव्यतः कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, कशाप्रकारे असतात, या सगळ्या गोष्टींचा आपण अंदाज घेऊन त्या ठिकाणी प्रश्न समजून घेणार आहोत. ओके. ठीक आहे. चला पुढचं 8वा भाग. 8वं प्रकरण जे आहे घडी घालून छिद्र पाडून तयार झालेली आकृत्या. म्हणजे आपण जे कारणभाऊच्या तासाला करतो. कारणभाऊला एखाद्या आपल्याला डिझाइन बनवायला लावली शिक्षकांनी आणि एक चौकोनी कागद घेतला. त्या चौकोनी कागदाच्या घड्या घातल्या आणि घड्या घालून काही ठिकाणी कात्रीच्या सहाय्याने आपण काय केलं, त्याला कापलं आणि कापल्यानंतर जी डायग्राम तयार होते, ती आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. बघा, इथे तुम्हाला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. पहिली, दुसरी आणि तिसरी. इथे तुम्हाला एक कागद दिला होता. तो या बाजूने म्हणजे या ठिकाणी हा भाग जो आहे, तो या ठिकाणी लावला आणि अशी एक काय केलं, घडी घातली. त्यानंतर इकडची घडी उचलली आणि या बाजूला ठेवली. या प्रकारे घडी घातली आणि इथे घडी घातल्यानंतर इथे असा काप दिलेला आहे बघा. ही घडी इथे घातल्यानंतर इथे असा काप दिला आणि वरती एक काप दिला. सॉरी, वरती एक छिद्र दिलं. छिद्र पाडल्यानंतर ती डायग्राम कशी दिसते, हे आपल्याला या 4 डायग्राममधून शोधून घ्यायचे आहे. बरोबर? म्हणजे दडलेली आकृती किंवा घडी घालून तयार केलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला 4 प्रश्न असणार आहेत. ओके. किती प्रश्न? 4 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. चला पुढचं. जे 9 नंबरचा जे प्रकरण आहे, प्रकरण 9. हे प्रकरण 9 मध्ये तुकडे जोडून होणारी आकृती करायची आहे. म्हणजे बघा, तुम्ही जे चित्र वगैरे घेतात आणि एखादं चित्र तयार करायचं असतं आणि ते चित्र आपण एक तुकडे लावून ते पूर्ण डिझाइन आपण तयार करतो. आणि त्याच प्रकारचं हे एक आपलं
प्रकरण आहे. तर तुम्हाला हे पूर्ण हे असे तुकडे दिलेले असतात, बरोबर? आणि त्या तुकड्यांपासून याच्यामध्ये कोणती डायग्राम तयार होईल ते शोधायचे असतात. तर याचे सुद्धा आपल्याला 4च प्रश्न असणार आहेत, बरोबर? 4च प्रश्न असणार आहेत. त्यानंतर जो काही भाग आहे किंवा तुकडे जोडण्याचं कशाप्रकारे निवडलं पाहिजे, त्याचे काही नियम असतात, काय ते हे सगळ्या गोष्टी आपण आपल्या एक-एक प्रकरणाच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण फक्त बघतो आहे अभ्यासक्रम. ओके. अभ्यासक्रम आणि हा अभ्यासक्रम तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे आणि हा जो अभ्यासक्रम आहे नवीन पद्धतीने आहे. हं. नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळं थोडाफार काही बदल त्या ठिकाणी नवोदय समितीने केलेला आहे. ठीक आहे. चला पुढचं जे आहे शेवटचं जे 10वं प्रकरण आहे. कशाचं 10वं? भौतिक सॉरी बौद्धिक क्षमता चाचणी मॅथची जी आहे त्याचं 10वं प्रकरण आहे. इतर आकृतीत लपलेली आकृती शोधणे म्हणजे आकृतीमध्ये लपलेली आकृती आपल्याला शोधायची आहे. तुम्हाला एक प्रश्न आकृती दिली जाईल आणि ती आकृती इतर आकृतीमध्ये कुठं सापडते आहे. जशीच्या तशी आडवी नाही, उभी नाही, कशाही नाही किंवा कशा त्याची कोन वगैरे अँगल वगैरे अदलाबदल करायची गरज नाही. जशीच्या तशी दिलेली आहे ती डायग्राम तुम्हाला शोधायची असते. त्याच्यामुळे या ठिकाणी कोणती डायग्राम असू शकते हे तुम्ही चेक करून त्या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं असतं. याचे सुद्धा असणार आहे 4 प्रश्न. ओके. तर अशा प्रकारे आपण जे बघतो आहे, तर याचे जे 40 प्रश्न आहे, कशाचे? मेंटल ॲबिलिटीचे 40 प्रश्न जे आहे, ते 10 प्रकरणावर असणार आहे. 10 प्रकरण. हे मी आधी पण सांगितलं, एका प्रकरणावर 4 प्रश्न असतील. ओके. एका प्रकरणावर किती प्रश्न? 4 प्रश्न. त्याच्यामुळे लक्षात घ्या, अभ्यास करणं हे खूप गरजेचं आहे. 40 पैकी 50 मार्क आपल्याला म्हणजे 40 प्रश्नावर आपल्याला गुण दिलेले त्यांनी 50 गुण दिलेले आहे. ओके. 50 पैकी 50 आपल्याला त्या ठिकाणी पडले पाहिजे. असा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. जर तुम्ही नेक्स्ट अकॅडमीतर्फे जर कोर्स घेतला, तर परिपूर्ण अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करण्यात येईल. व्हिडिओ वगैरे तुम्ही बघू शकतात. सराव प्रश्न ॲपवर देऊ शकतात. तुम्हाला नवोदय प्रवेश परीक्षेसाठी पुस्तक पण प्रोव्हाईड केलं जाईल नेक्स्ट अकॅडमीतर्फे आणि त्याच अकॅडमीतर्फे तुम्हाला प्रश्नसंच सुद्धा देण्यात येईल. ओके. ठीक आहे. चला. आता हा कोर्स कशाप्रकारे असेल, काय असेल हे मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात सांगतो. हं. चला आता दुसरा भाग आहे तो अंकगणिताचा आहे. अंकगणित चाचणी. ओके. अरिथमेटिक टेस्ट. तर या चाचणीचा मुख्य उद्देश आहे उमेदवारांच्या अंकगणितातील मूलभूत क्षमता तपासणे. बघा, मूलभूत क्षमता तपासणे हा आहे. या विभागात 20 प्रश्न असतील आणि जे 12 घटकांवर हे प्रश्न विचारले जातील. किती प्रश्न? 20 प्रश्न आणि प्रकरण जे आहे ते किती आहे? 12 प्रकरण आहे. बघा, मागच्या अ, याच्यामध्ये किंवा 2023च्या आत त्यावेळेला आपल्याला 15 प्रकरण होते. किती प्रकरण होते? 15. आता ते कमी करून कितीवर आणले? 12 वर आणलेले आहे. तर 12 मध्ये काही प्रकरण हे एकमेकांमध्ये मर्ज केलेले म्हणजे एकत्र केलेले आहे आणि काही 2 प्रकरण हे असे आहेत, तर ते नवीन टाकण्यात आलेले आहे. त्याला नवीन म्हणता येणार नाही. जुना अभ्यासक्रम जो होता नवोदयचा त्याच पद्धतीचा अभ्यासक्रम पुन्हा त्यांनी रिटर्न आणलेला आहे, असं म्हणावं लागेल. पण जे आता सध्या नवीन विद्यार्थी आहेत, ते नवीन विद्यार्थी त्यांना हे प्रकरण नवीनच अशाच पद्धतीने असणार आहे. ओके. पहिलं प्रकरण गणितातलं आहे. अंकगणितातलं पहिलं जे प्रकरण आहे संख्या आणि संख्यालेखन पद्धती. ओके. संख्या आणि संख्यालेखन पद्धती हे सर्व प्रकरण आपण आपल्या कोर्समध्ये प्रोव्हाईड करणार आहोत. लक्षात असू द्या. ज्यांना कोर्स घ्यायचा असेल त्यांनी संपर्क करून घ्यायचा आहे. ओके. संपर्क नंबर शेवटी तुम्हाला सांगण्यात येईल. संख्या आणि संख्यालेखन पद्धती हे पहिलं प्रकरण असेल. दुसरं असेल पूर्ण संख्यावरील 4 प्रमुख क्रिया. ओके. पूर्ण संख्येवर 4 मूलभूत क्रिया आहे. पूर्ण संख्यांवर जे 4 मूलभूत क्रिया आहेत, त्या मूलभूत क्रिया तुम्हाला शिकायच्या आहे आणि त्याचे प्रश्न तुम्हाला कशाप्रकारे येतील ते पण आपल्या त्याच्यामध्ये कोर्समध्ये शिकवण्यात येईल. हं. तिसरं जे आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म. अवयव, गुणक व त्यांचे गुणधर्म हे तिसरं प्रकरण आहे. त्यानंतर चौथं दशांश, अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया. दशांश, अपूर्णांक त्याच्यावर मूलभूत क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार काय असेल ते हे या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल. ओके. त्यानंतर
पाचवं जे प्रकरण आहे दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकांचे एकमेकात रूपांतर. रूपांतर कशा प्रकारे करायचं आहे ते त्या ठिकाणी शिकवण्यात येईल. हे 5 प्रकरण झाले. त्यानंतर 6वं जे प्रकरण आहे, 6वं प्रकरण काय आहे? वस्तूची लांबी, वस्तुमान, आकारमान, वेळ, पैसा याचे मापन करण्यासाठी संख्यांचा वापर. म्हणजे वस्तूंची लांबी काढणं, वस्तुमान काढणं, क्षेत्रफळ वगैरे काय असेल ते काढणं, आकारमान काढणं, वेळ, पैसा यांचे सगळ्यांचं मापन करण्यासाठी जे लेखी उदाहरणं असतात, ते उदाहरण या ठिकाणी विचारले जातील. तर तुम्हाला एखादी टाकी दिली जाते, त्या टाकीमध्ये किती पाणी मावू शकतं ते दिलं जाईल, ते विचारलं जाईल. किंवा एखाद्या वेळेस असं होतं, की एखादी रूम दिली जाते आणि त्या रूममध्ये असं-असं आहे, एवढ्या फरशा आहे आणि किती मग फरशा लागतील हे विचारलं जातं. 7वं आहे गणित गणितीय सूत्रांचे सरलीकरण किंवा या प्रकरणामध्ये एक समीकरण काही विचारले जातात. ते समीकरण पूर्ण करण्यासाठी गणिती क्रियांचा किंवा सूत्रांचा कशाप्रकारे वापर करावा लागतो, या प्रकरणामध्ये विचारलं जाईल. बरं, म्हणजे तुम्हाला काही गणितं दिली जातील आणि ते गणितं त्या पद्धतीने सोडवायचे असतात. 8वं जे आहे अपूर्णांक संख्या. त्याच्यामध्ये सारख्या अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या असणार आहे. बघा बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या असणार आहे. इथे अपूर्णांक आणि अपूर्णांकांच्या भागाकाराशिवाय बरं का, हे लक्षात घ्या. काही विद्यार्थी काय करतील, की अपूर्णांक व अपूर्णांकाच्या भागाकाराचा पण अभ्यास करतील नवोदयसाठी. ठीक आहे. जर तुम्ही केला तर अतिउत्तम. पण जर नवोदयमध्ये ती गोष्ट विचारली जाणार नाहीये, तर त्याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखं वेळ घालून त्या ठिकाणी विचारलं म्हणजे वेळ तुम्ही वाया घालवू नका. पण समजा तुम्ही स्कॉलरशिप पण अभ्यास करताय, तर तुम्ही याचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे ती 4ही गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. बेरीजचा, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकाराचा सुद्धा वापर करावा किंवा तुमचा अभ्यास पाहिजे. ओके. ठीक आहे. चला पुढचं आहे टक्केवारी गणना न करता नफा-तोटा. हे एक प्रकरण आहे. टक्केवारीचं जास्त प्रमाणात विचारलं जाणार नाही यावेळेस. नफा आणि तोट्याच्या टक्केवारीची गणना विषयातून सूट दिली आहे, हे लक्षात घ्या. नफा आणि तोट्याची टक्केवारीची गणनेतून विषयातून काय केलेली? सूट केलेली आहे. म्हणजे नफा-तोटा तुम्हाला विचारलं जाईल. त्यामध्ये 10वं प्रकरण आहे परिमिती आणि क्षेत्रफळ. बहुभुजांचे परिमिती, चौरस, आयत आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ, आयताचा भाग वगळून हे लक्षात घ्या. चौरस, आयत हे जे आहे, काही आयताचे जे क्षेत्रफळ वगैरे काही भाग आहे ते त्यांचं वगळून बाकीचे तुम्हाला परिमिती आणि क्षेत्रफळ विचारलं जाणार आहे. आता राहिलं हे 2 प्रकरण. बघा, हे थोडंसं मी पेन चेंज करतो. हे जे प्रकरण आहे 11वं आणि 12वं. 11वं जे आहे कोनांचे प्रकार व त्यांचे साधे अनुप्रयोग, आणि 12वं आहे 12 आकृती, आलेख, रेखा, चार्ट, डेटा विश्लेषण. ओके. हे जे 2 प्रकरण आहे हे परिपूर्ण नवीन आहे. ओके. नवीन प्रकरण आहे. याच्यामध्ये कोन विचारले जातात, कोनाचे प्रकार विचारले जातात, कोनाचे काही नियम आहेत ते विचारले जातात. खालील दिलेलं कोन कोणतं आहे ते विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कोनांचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. त्यांची परिभाषा किंवा त्यांची जी व्याख्या आहे, डेफिनेशन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकतात आणि त्याचा अभ्यास तुम्ही करू शकतात. आता हे सर्व जे प्रकरण आहे ते आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या पुस्तकामध्ये, या नेक्स्ट अकॅडमीच्या बुकमध्ये सर्व प्रकरण नवीन अपडेटेड स्वरूपात दिलेले आहे. बार असतील, बार डायग्राम असतील, आलेख असेल, याच्यावरचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात ते पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे. कोण आणि कोणाचे प्रकार संपूर्ण माहिती त्या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे. तर असे आपले जे 12 घटक आहे, हे 12 घटकांचा अभ्यास आपल्याला नवोदयच्या नेक्स्ट अकॅडमीच्या बुकमध्ये परिपूर्ण अभ्यास करून भेटेल. ओके. ठीक आहे. आणि याच्यावर परिपूर्ण असा व्हिडिओ लेक्चर्स जे तुम्हाला कशाप्रकारे त्याच्या ट्रिक्स वगैरे, कोणत्या प्रश्नाला कोणती ट्रिक वापरली पाहिजे, कशाप्रकारे त्याचा अभ्यास केला पाहिजे, याचं परिपूर्ण नॉलेज आपल्याला त्या कोर्समध्ये भेटणार आहे. ओके. हे झालं आता 2 विषय झाले, 2 भाग झाले. पहिलं होतं मेंटल ॲबिलिटी टेस्टचं. त्यानंतर आता दुसरा जो भाग आहे अंकगणिताचं. हे 2 जे विषय आहेत ते पूर्ण केले. त्यानंतर तिसरा जो भाग आहे आपला, तो आहे भाषा चाचणीचा. भाषा चाचणीच्या याच्यामध्ये काय असतं, तर या चाचणीचा मुख्य उद्देश आहे वाचन आणि आकलन क्षमता तपासणे.
तुमचं वाचन किती फास्ट आहे आणि त्याच्यातून तुम्हाला किती आकलन झालेलं आहे हे तपासण्यासाठी ही परीक्षा तुमची घेतली जाते. या चाचणीमध्ये 4 परिच्छेद असणार आहे. परिच्छेद म्हणजे काय? उतारे. ओके. 4 उतारे असणार आहे आणि प्रत्येक उतार्यात किती प्रश्न आहे? 5 प्रश्न दिलेले असतील. ओके. तो उतारा वाचायचा आहे आणि उतारा वाचून त्याच्यावरचे जे 5 प्रश्न दिले असतील ते तुम्ही सोडवून घ्यायचे आहे. पण याच्यामध्ये आता 2023 पासनं नवोदय समितीने काही बदल केलेले आहेत. जे उतार्याच्या वरचे जे प्रश्न आहे, 5 प्रश्न जे आहे, त्याच्यामध्ये काही स्वरूपात काही ठिकाणी बदल झालेले दिसून येतात आहे. ओके. मग आता ते कोणते बदल आहे, कशा प्रकारचे बदल आहे, ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर इथे बघा, इथे आपल्याला आहे 4 उतारे. हं. एका उतार्यावर 5 प्रश्न असे आहे 4. ओके. हे सर्वांची जर बेरीज केली प्रश्नांची तर 20 प्रश्न होतात. बरोबर? आणि याच्यावर गुण आहे 25 गुण. हे मी आपलं पहिलं लेक्चर चालू झालं त्यावेळेला पण मी या गोष्टी सांगितल्या आहे. ओके. तर असा तुमचा परिच्छेद दिलेला असेल तुम्हाला अशा प्रकारचा एक परिच्छेद तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला असेल. छोटासा परिच्छेद असेल आणि त्या परिच्छेदामधून तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रश्न दिलेले असतात आणि त्या प्रश्नावर तुम्हाला उत्तरं काय करायचे असणार आहे, द्यायचे असणार आहे. हा छोटासा तुम्हाला त्या ठिकाणी उतारा नमुना खातीर देण्यात आलेला आहे आणि तो उतारा वाचून तुम्हाला अशा प्रकारचा एक म्हणजे असे 5 प्रश्न विचारले जातील. किती प्रश्न? 5 प्रश्न विचारले जातील याच्यामध्ये आणि याच्यातून तुम्हाला या 4 याच्यामध्ये उत्तर शोधायचं आहे. पर्यावरणाच्या संरक्षणात टिंब-टिंबची आवश्यकता आहे. तर याचं उत्तर आपल्याला कुठं सापडणार आहे? तर याच्यामध्ये सापडणार आहे. ओके. तर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये वाचन आणि आकलन क्षमता तुम्हाला विचारली जाणार आहे. ओके. तुमचं वाचन कसं आहे? वाचन झाल्यानंतर तुम्हाला किती वाचनावर गोष्ट आकलन झालेली आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्यायची आहे. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा मी तुम्हाला काही बदल कोणता झालेला आहे नवोदय समितीने हं, जो बदल केलेला आहे. हं, बदल कोणता झालेला आहे मराठीमध्ये? तर बघा, आपल्याला सांगितले आहे की एका उतार्यावर 5 प्रश्न आहेत. ओके. 5 प्रश्नामध्ये 3 प्रश्न हे उतार्यावर असतात. ओके. आणि 2 प्रश्न हे व्याकरण आधारित असतात. ओके. आता त्या व्याकरणामध्ये काय-काय विचारलं जातात, ते पण मी तुम्हाला हे सांगतो. बघा, व्याकरणाच्या भागामध्ये तुम्हाला विचारलं जातात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शब्दांच्या जाती. ओके. दुसरं जे विचारलं जातं ते समानार्थी शब्द. ओके. तिसरं जे विचारलं जातं ते विरुद्धार्थी शब्द. सॉरी. तिसरं जे विचारलं जातं ते कोणतं? विरुद्धार्थी शब्द. ओके. आणि पुढचं आहे वाक्यप्रचार. ओके. हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतात. आता हे आम्ही का सांगतोय असं, हे काही तुम्हाला एखाद्या त्यांनी याच्यामध्ये दिलेलं नाही. अभ्यासक्रमामध्ये नवोदयच्या समितीने असं काही अभ्यासक्रम पब्लिश केलं नाही का मराठीचा असं-असं तुम्हाला करावं लागणार आहे. पण जो मागील प्रश्न जे मागील वर्षी 2023 आणि 2024 आता 23 मध्ये पण 2 पेपर झाले, 24 मध्ये पण 2 पेपर झाले. 2 पेपर म्हणजे कसं संपूर्ण भारतामध्ये हा पेपर होतो आणि तो संपूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी पेपर न होता काही भागामध्ये अगोदर होतो आणि त्याच्यानंतर काही भागामध्ये त्याच्यानंतर होतो. म्हणजे अशा 2 वार्षिक पेपर त्या ठिकाणी 2 होतात. दोन्ही पेपरचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करून घेतो आणि या नेक्स्ट अकॅडमीतर्फे जे मागील प्रश्नपत्रिकांचा सराव सुद्धा तुम्हाला करून घेण्यात येईल आणि हे ज्या प्रश्नांचं आम्ही जर चेक केलं किंवा आपण जर संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर तुम्हाला या प्रकारचं त्या ठिकाणी पॅटर्न दिसणार आहे. उतार्यावर 3 प्रश्न असतील. पण आता समजा काही काही वेळेला म्हणजे समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी शब्द असतात. हे तुम्हाला त्या उतार्यामध्येच दिलेले असतात. फक्त शोधून त्या ठिकाणी सांगायचे किंवा बघायचे असतात. पण ते समानार्थी शब्द आहे की नाही, तो विरुद्धार्थी शब्द आहे की नाही,
किंवा वाक्यप्रचार या ठिकाणी याचा अर्थ असा होऊ शकतो का? तर हे समजण्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि वाक्यप्रचार हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे, वाचावे लागणार आहे. शब्दसंग्रह तुमचा त्या ठिकाणी वाढवावा लागणार आहे. आणि जर तुम्ही तो संग्रह वाढवला, तर तुम्हाला योग्यरित्या त्याचं संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी करून घेऊन त्याचं उत्तर तुम्हाला काढता येणार आहे. आता यामध्ये शब्दांच्या जाती हा एक महत्त्वाचा घटक आहे. बरोबर? शब्दांच्या जाती इथे मी घेतो. हं. शब्दांच्या जाती. ओके. आता या शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला अ, 8 जाती आहेत. किती जाती आहेत? 8 जाती. त्या 8 जाती कोणकोणत्या आहेत? तर त्याच्यामध्ये संपूर्ण जे 8 जाती आहे नाम, हं, सर्वनाम, त्यानंतर विशेषण, त्यानंतर क्रियापद. ओके. हं. तर ह्या अशा 4 जाती आहेत आणि त्याच नंतर तुम्हाला आपल्याला लगेचच पुढचं जे आहे म्हणजे 4 ज्या जाती आहे त्या महत्त्वाच्या आहे. महत्त्वाच्या का आहे तर मी तुम्हाला त्याचं एक हे सांगतो अ, की या जाती जर आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती नसतील, तर त्याचं एक प्रॉब्लेम असा होणार आहे की जर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं गेलं याच्यामध्ये हे पर्याय असे दिलेले जातात. 4 पर्याय दिले जातील आणि 4 पर्यायामधून वरील प्रश्न किंवा वरील शब्द हा कशा प्रकारात आहे, तर ते त्या ठिकाणी विचारले जातील. याची मी तुम्हाला उदाहरणं सुद्धा त्या ठिकाणी देणार आहे. उदाहरणं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटतीलच. हं. जे पुढचं जे आहे, पुढचे जे 4 आहे, कोणकोणते आहे? तर क्रिया, विशेषण. ओके. त्यानंतर शब्दयोगी अव्यय. ओके. नंतर पुढचं आहे उभयानवी अव्यय. ओके. त्यानंतर पुढचं आहे केवल प्रयोगी अव्यय. ओके. असे हे 4 जाती तुम्हाला विचारले जातात. विचारले जातात तर त्याचे डेफिनेशन विचारले जातील का? तर नाही. डेफिनेशन नाही त्याचं काही विचारलं जातं ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे का मागील काही वर्षात कशाप्रकारे प्रश्नांचं त्या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून मी सांगतो. बघा आता इथं आपण हे सगळं माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आता या ठिकाणी मी एक उतारा तुम्हाला दिलेला आहे बघा. उतारा क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं उतारा हा छोट्या आहे. बघा इथे मी शिकवत नाही, पण त्याचे जर प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी बघितले. बघा 1, 2, 3, 4 आणि 5 प्रश्न आहे. ओके. 1, 2 आणि 3 हे जे वरचे प्रश्न आहे ते उतार्यावर आहे. हं. उतार्यावर आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे सॉरी चौथा जो प्रश्न आहे तो कोणता आहे? बघा समानार्थी नसलेला शब्द. समानार्थी शब्द. जर एखाद्याला जर ते माहीत नसेल, तर त्या ठिकाणी त्याचं काय होणार आहे? नुकसान होणार आहे. तर ह्या ठिकाणी समानार्थी शब्द विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा जो 5वा प्रश्न आहे बघा. फसवा हे टिंब-टिंब आहे. इथे जर तुम्ही पर्याय बघितले, काय आहे? क्रियाविशेषण, विशेषण, क्रियापद, नाम. बघा आत्ताच आपण त्या ठिकाणी हे संपूर्ण बघितलं. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयनामी अव्यय, त्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय. बरोबर? बघा लगेचच प्रश्नामध्ये म्हणजे मागील काही प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला दोन्ही याच्यामध्ये बघा समानार्थी शब्द पण विचारला आणि त्यानंतर शब्दांच्या जातीवर सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग जर एकाच उत्तरामध्ये जर विचारलेलं असेल तर तुम्ही कसं काय त्याचं परिपूर्ण हे करू शकतोय. तर बघा अजून एक उतारा तुम्हाला परिचित क्रमांक 3 दिसून येईल. तर इथे पण तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 ओके 5 प्रश्न दिलेले आहेत. तर तुम्ही जर पहिले 3 प्रश्न जर बघितले तर ते उतार्यावर आहे. ओके. त्यानंतर इथे जर बघितलं सुंदरलाल बहुगुण आहे, टिंब-टिंब आहे. तर इथे बघा सामान्य नाम, भाववाचक नाम, नंतर समुदायवाचक नाम आणि विशेष नाम. बघा आता हे नामामध्ये विचारलं गेलेलं आहे. नाम हं, आणि नामाचे प्रकार.
ज्यांना नामाचे प्रकार माहीत नसेल, तर त्यांना हा प्रश्न त्या ठिकाणी समजणार नाही. बघा आता पुढचा जो 5वा प्रश्न आहे, मौल्यवानचा समानार्थी पर्याय म्हणजे समानार्थी शब्द कोणता आहे? बरोबर? समानार्थी शब्द कोणता आहे? तर इथं बघा मौल्यवानचा समानार्थी शब्द जर एखाद्याला माहीत नसेल, तर तो या ठिकाणून 100% चुकणार आहे. म्हणजे विचार करा आपल्याला शब्दांच्या जाती 8 आहेत, त्या पण महत्त्वाच्या आहे. सॉरी समानार्थी शब्द, हं, विरुद्धार्थी शब्द, हं, वाक्यप्रचार. वाक्यप्रचार याच्यासाठी आहे, की काही वेळेला एखादे अर्थ विचारला जातो आणि त्याच्यामुळे ते वाचन करून ठेवलेलं योग्य ठरणार आहे आणि या सर्वांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी आपल्या या कोर्समध्ये करून घ्यायचा आहे. हे सर्व प्रश्न समानार्थी शब्दांचे तुम्हाला पी-डी-एफ वगैरे सगळ्या प्रकारचं जे माहिती आहे, हे तुम्हाला आमच्या कोर्समध्ये उपलब्ध होऊन जातील. आता इथे इथे बघा एक आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल, "सर विरुद्धार्थी शब्द वाचायची गरजच नाही, इथं विचारलंच नाही." तर इथे जर तुम्ही बघितलं लोभ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे लोभचा विरुद्धार्थी विचारलेला आहे. समानार्थी नसलेला म्हणजे काय विचारला आहे? विरुद्धार्थी. लोभचा विरुद्धार्थी. लोभच म्हणजे देखना हं, म्हणजे लोभचं विरुद्धार्थी काय असणार आहे? कुरूप असणार आहे. बघा बघा विरुद्धार्थी शब्द जर असं समजलं नाही किंवा विद्यार्थ्याला त्या गोष्टीचं माहिती नसलं, तर 100% विद्यार्थी या ठिकाणी चुकणार आहे. तर याच्यावर आपल्याला किती आपल्याला सांगितलं आहे 4 उतारे असणार मराठीमध्ये. ओके. 4 उतार्यावर एका उतार्यावर किती प्रश्न सांगितले? 5 प्रश्न. असे किती प्रश्न असणार? 20 प्रश्न आणि गुण किती आहेत? गुण आहे 25 गुण. ओके. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला यामध्ये सुद्धा मार्क पडू शकतात. जर आपण योग्यरित्या अभ्यास केलेला असेल, तर 25 जे गुण आहे, ओके. जे 25 गुण आहे, ते 25च्या 25 गुण आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. म्हणजे आपले बुद्धिमत्तेचे 50 गुण आणि याचे 25 गुण. असे 75 गुण हे आपल्या हातात आहे डायरेक्ट. हातात आहे. ओके. राहिले फक्त 25 गुण. 25 गुण हातात का नाही? गणित हा सरावाचा भाग आहे. हं. जितका जास्त सराव करणार, जितके जास्त प्रश्न सोडवणार, तितकं तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा मार्क किंवा त्याचे संपूर्ण जे गुण आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी पडणार आहे. बघा आता याच्यामध्ये आपल्याला किती प्रश्न विचारले जाणार आहे? तर 20 प्रश्न विचारले जातील. किती? 20. 20 पैकी 15 प्रश्न असे असणार आहे का तो सामान्य विद्यार्थी सोडवेल सोडवणार. ओके. 5 प्रश्न 5 प्रश्न असे असणार आहे. हे 15 प्रश्न झाले. ते सामान्य विद्यार्थी सोडवणार आहे. 5 प्रश्न असे असणार आहे का जो खरंच 100% नवोदयचा अभ्यास केलेला असेल. हं. अभ्यास केलेला विद्यार्थी. तोच विद्यार्थी फक्त हे 5 प्रश्न सोडवू शकणार आहे. म्हणजे त्याची जी लेव्हल आहे, हार्ड लेव्हल आहे, ती त्यांनी वाढवलेली असते या 5 प्रश्नामध्ये. जर हे 5 प्रश्न जर आपण योग्यरित्या सोडवले, तर आपल्याला हे 25 गुण गणितामधले 25 गुण मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आणि आपल्याला 100 पैकी 100 गुण पाडणं असं टार्गेट ठेवायचं आहे. जेव्हा आपण टार्गेट 100 मार्काचं ठेवू, त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी 98 ओके किंवा 98.5 98 पॉइंट असे त्या ठिकाणी मिळू शकणार आहे. बरोबर आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर या गोष्टी लक्षात घ्या. आता याच्यावरचं जे पुढचं जे आहे अजून माहिती आपल्याला पेपर जो विचारलं जातं आणि उत्तरं कशाप्रकारे चेक करतात, कशाप्रकारे त्या ठिकाणी त्याचं तपासणी होते. OMR शीटची तपासणी कशा होते. त्यानंतर एका याला किती मार्क असतात, किती गुण असतात, एका बरोबर प्रश्नाला किती गुण असतात. तर त्या ठिकाणी माहिती आपण आता घेऊ. पॅटर्न जो आहे नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता 6वी चा जो पॅटर्न आहे,
तो पहिलं पहिलं काय आहे तर 6वीच्या प्रवेशपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांचा रोल क्रमांक OMR शीटमध्ये काळजीपूर्वक भरायचा आहे. OMR शीटमध्ये जर आपण नंबर जर चुकलो, रोल नंबर जर चुकलो, तर आपल्याला किती पण आपण बरोबर सोडवलं तरी एक सुद्धा मार्क त्या ठिकाणी भेटणार नाही. आपण नापास होणार आहोत. काय? फक्त काय चुकल्यावर? रोल नंबर चुकल्यावर. रोल नंबर भरताना, गोल काळे करताना जर आपण चुकलो तर त्या ठिकाणी आपल्याला एकही मार्क पडणार नाही. आपण वर्षभर केलेला अभ्यास पाण्यात जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे OMR शीट भरणं. तर OMR शीट कशा प्रकारची असते, ती कशाप्रकारे भरली जाते, हे सुद्धा आपण बघून घेणार आहोत. दुसरं आहे उमेदवारांना स्वतंत्र पत्रिका दिली जाते. बरोबर? OMR शीट प्रत्येकाला दिली जाईल. त्यांनी त्यांची उत्तरे शीटवर योग्य ठिकाणी चिन्हांकित करणे आवश्यक आहे. चिन्हांकन करणे म्हणजे काय? त्या ठिकाणी ते गोल वगैरे योग्य करायचे आहे. असे 4 गोल असतील, ते 4 गोल तुम्ही योग्य प्रकारे करायचे आहे. त्यानंतर तिसरं जे आहे OMR शीटवर उत्तरे चिन्हांकित करण्यासाठी उमेदवारांनी निळा किंवा काळा बॉलपेन वापरायचा आहे. शाई पेन नाही, जेल पेन नाही. फक्त बॉल पेनच वापरायचा आहे. निळा किंवा काळा बॉल पेन वापरायचा आहे. पेन्सिल वापरायची नाही. बघा इथं सूचना दिलेली आहे. पेन्सिल वापरण्यास सक्त परवानगी नाही. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पेन्सिलने काळे गोल करता येणार नाही. त्यानंतर पुढचं आहे प्रवेश परीक्षा जवाहर नवोदय टेस्टमध्ये इयत्ता 6वीच्या पॅटर्ननुसार विद्यार्थ्यांना 4 पर्यायामधून एकच निवडायचे आहे. एकच. लक्षात घ्या. काही विद्यार्थी 4 जे आपले दिले असतात ते 2-2, 2-2 काळे करून येतात. मी स्वतः त्या ठिकाणी काही ठिकाणी बघितले. तर असे 2-2, 2-2 गोल काळे करून येतात आणि त्याच्यामुळे त्याचे मार्क भेटणार नाही. हे लक्षात घ्या. एका प्रश्नाच्या याच्यामध्ये एकच गोल काळा करायचा आहे. नाहीतर मग सर मला वाटलं होतं ए नाही तो बी आहे म्हणून मी बीला पण करून आलो, असं चालणार नाही. उमेदवारांनी योग्य उत्तर निवडणे आवश्यक आहे आणि पत्रकावरील प्रत्येक उत्तरासमोर दिलेले योग्य संबंधित क्रमांक चिन्हांकित करणे आवश्यक आहे, जसं मी आता सांगितलं. ओके. त्यानंतर गडद उत्तरांवर कोणतेही बदल करण्याची परवानगी नाही. म्हणजे तुम्ही जर 4 पर्याय केले आणि जर तुम्ही चौथ्याला गोल केलं आणि तुम्हाला वाटतंय आता नाही, चौथं नव्हतं उत्तर आता पहिलं होतं, तर मग पहिल्याला पण गोल करून आले, तर याला हे मार्क भेटणार नाही आणि त्या ठिकाणी 2 गोल काळे असतील तर त्याचे ते प्रश्न तपासले जाणार नाही. ओके. ठीक आहे. पुढचं आहे 6वं. 6वीच्या इयत्ता 6वीचे परीक्षा पॅटर्नमध्ये प्रदान केलेल्याप्रमाणे प्रत्येक बरोबर उत्तरासाठी किती गुण आहे? 1.25 गुण दिलेला आहे. 1.25 गुण दिले जातात. कोणतेही नकारात्मक गुण दिले जाणार नाही किंवा निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. हे लक्षात घ्या. किती? 1.25 गुण दिले जाणार आहे. किती गुण? 1.25. जर तुम्ही मल्टिप्लाय केलं, 80 प्रश्न आहे आपले. 80 प्रश्न जर आपण 1.25 ने जर मल्टिप्लाय केलं, तर त्या ठिकाणी आपल्याला किती येतात? तुम्ही स्वतः त्या ठिकाणी करून बघू शकता. हा 80 जे प्रश्न आहे, त्या 80 प्रश्नाला जर आपण 1.25 ने जर गुणलं, तर आपल्याला त्याचे 100 गुण तयार होतात. ओके. 100 गुण तयार होतात. जर आपण एक जरी प्रश्न चुकलो तर 1.25 गुण आपल्याला भेटणार नाही. म्हणजे 1.25 गुण त्या ठिकाणी कट होणार आहे 100 मधून. बरोबर? म्हणजे आपले जर 80 प्रश्न आपण सोडवले आणि 80 प्रश्नामधून जर आपण त्या ठिकाणी पण जर 80 प्रश्न जर बघितले, 80 प्रश्नामधून जर एक प्रश्न चुकला, तर 79 त्या ठिकाणी प्रश्न बरोबर आले. 79 प्रश्न जर बरोबर आले, तर आपल्याला गुण मिळणार आहे 98.75 गुण भेटणार आहे. बरोबर? हे लक्षात घ्या. एक जरी गुण चुकला किंवा सॉरी एक जरी प्रश्न चुकला, तर आपल्याला गुण किती जाणार आहे? 1.25. चुकल्यावर सांगतोय. नकारात्मक नाही. ठीक आहे. म्हणजे 98.75 गुण जर 79 प्रश्न बरोबर असले तर भेटतील. जर 100 पैकी 100 जर बरोबर असतील तरच तुम्हाला 100 पैकी 100 गुण
त्या ठिकाणी सॉरी 80 पैकी 80 जर बरोबर असले तरच त्या ठिकाणी 100 गुण मिळतील. ओके. ठीक आहे. समजलं आता सगळ्यांना? हं. त्यानंतर पुढचं जे आहे ही तुम्हाला OMR सीट अशा प्रकारे असणार आहे. हं. OMR. OMR 2 असणार आहे. कसं? 2 म्हणजे काय? पाठपोट असणार आहे. हं. साईड क्रमांक 1 यामध्ये तुम्हाला रोल नंबर, जो रोल नंबर आलेला असेल तुम्हाला जे ॲडमिट कार्ड येईल, हॉल तिकीट येईल, त्या हॉल तिकीटवर तुम्हाला रोल नंबर दिला जाईल आणि तो रोल नंबर तुम्हाला इथे या चौकोनाच्या आतच टाकायचा आहे. जो रोल नंबर असेल तो या चौकोनाच्या आतच टाकायचा आहे. आता मी हा डेमो घेतोय फक्त. हं. या डेमोमध्ये कसं टाकलेलं आहे तशाच पद्धतीने टाकायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट इन कॅपिटल लेटर्स तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये इथे तुमचं नाव टाकायचं आहे. कॅपिटल लेटर्स इंग्लिशमध्ये नाव टाकायचं आहे. इथं पिता का नाम वडिलांचं नाव इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी कॅपिटल लेटर्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे, ती म्हणजे कोणती? की बघा, इथे समजा रोल नंबर तुमचा आहे 17 32 172 असा रोल नंबर आहे. ओके. आणि त्यामध्ये कसं बघा 17 32 इथे लिहिलं, 17 32 172 लिहिलं. त्यानंतर 1, 1च्या याच्यामध्ये 1लाच काय केलेलं आहे? गोल केलेला आहे. ठीक आहे. 2 मिनिटं मी थोडंसं ते तुम्हाला मोठं करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अ, मी काय सांगतोय त्या गोष्टी समजेल. ओके. हां, ठीक आहे. 2च मिनिटं फक्त. ठीक आहे. आता बघा, इथे जर तुम्ही बघितलं, इथे जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं, तर इथे जर तुमचा हा जो 1 आहे, बघा इथे 1 वरच काय केलेलं आहे, काळा केलेले म्हणजे जो निळा किंवा काळा पेनने तुम्ही काळा करायचा आहे. इथे 7 आहे, मग त्या लाईनीत 7 वर करायचं आहे बघा, इथे केलेलं आहे. त्यानंतर 3, मग 3च्या खाली जी लाईन दिसते त्याच्यावर 3 वर करायचं आहे. त्यानंतर 2, मग 2ची जी दिसते तिथे करायचं आहे. इथे 1, त्यानंतर इथे 7 परत आणि इथे 2. आता काही विद्यार्थी कसं चुकतात बघा. आता समजा इथे 1 ची लाईन दिलेली आहे. 1, 2, 3, 3. तर इथे काय करतात काही विद्यार्थी 1 पण इथंच करतात, 7 पण इथंच करतात. त्यानंतर 3 पण इथंच करतात. त्यानंतर 2 बी इथंच करतात. तर हे चुकीचं आहे. जे तुम्हाला ह्या पद्धतीने दिलेले आहे, ही जी पद्धत आहे, याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, गोल करायचे आहे. ओके. सर्व ठिकाणी तुमचं बुकलेट असेल, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, सेंटर हे सगळं जे आहे ते त्याच पद्धतीने करायचं आहे. जे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके. ठीक आहे. चला आता तिचा भाग क्रमांक साईड क्रमांक 2 बघू आपण. बघा, इथे तुमचं इथे पण मी तुम्हाला थोडंसं बिग करून दाखवतो. बघा, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. या ठिकाणी काय दिलंय? रोल नंबर. रोल नंबर जो असेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असा समजा माझा रोल नंबर आलेला आहे. तर मी काय करेल इथं 1च्या ठिकाणी काय करेल या 1लाच गोल करणार आहे. ओके. इथे 2 आहे तर या 2लाच गोल करणार आहे. ओके. हा 3 आहे तर 3लाच गोल करणार आहे. ओके. 4 आहे तर 4च्या लाईनीमध्येच 4 गोल करणार आहे. 5 असेल तर 5च्या लाईनीमध्येच गोल करणार आणि 6 आहे तर 6च्या लाईनीमध्येच करणार आहे. कोणीही एकाच लाईनीत करणार नाही. ओके. 7 असेल 7च्या लाईनीत. जो नंबर असेल त्या नंबरला फक्त त्याच लाईनीमध्ये गोल करायचा आहे. समजलं? आणि ते झाल्यानंतर जर पुढचं आपलं झालं आणि त्यानंतर आपण प्रश्न सोडवायला सुरुवात केली, तर प्रश्न सोडवायला सुरुवात केल्यानंतर ज्या प्रश्नाचं उत्तर असेल ते पहिल्याचा समजा सी आहे तर सीलाच गोल करायचं आहे. ओके. सीलाच गोल करायचं आहे. त्यानंतर बीचा असेल ए तर एलाच गोल करायचं आहे. मग वाटतंय नाही, नाही बी पण आहे. बी पण तुम्हाला वाटतंय बीला करू, तर असं चालणार नाही. या ठिकाणी तुमचं हे उत्तर धरलं जाणार नाही. लक्षात घ्या. एका ठिकाणी एकच गोल करायचे आहे. ओके. समजलं? समजलं सगळ्यांना? आणि ते झाल्यानंतर इथे तुमचं बघा इथे कॅन्डिडेट सिग्नेचर हं, आणि इथे तुम्हाला जे शिक्षक असतील ते सिग्नेचर त्या ठिकाणी करतील. इथे तुमची सिग्नेचर असणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला त्या ठिकाणी ते ते पूर्ण करून घेणार ते शिक्षक जे असणार आहे ते. ओके.
तर अशा प्रकारे आपलं जो पूर्ण भाग आहे तो आपण अभ्यासक्रम नवोदय अभ्यासक्रम OMR सीट बघितली. बरोबर? अभ्यासक्रम बघितला. आता या नेक्स्ट अकॅडमी तर्फे जो कोर्स आहे तो कशा प्रकारचा आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि तो कशा प्रकारे मिळवायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर नेक्स्ट अकॅडमी तर्फे जे आपल्याला नवोदयसाठी जे कोर्स आहे त्या कोर्समध्ये काय काय असणार आहे? तर पहिलं ॲप भेटेल तुम्हाला. त्याच्यामध्ये टेस्ट असतील. ओके. लाईव्ह टेस्ट संडेसाठी. म्हणजे रविवारी तुमच्या टेस्ट होतील. ओके. त्याचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ भेटतील. लाईव्ह आणि ऑफलाईन. ओके. हे दोन्ही पद्धतीने तुम्ही बघू शकणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक पुस्तक भेटेल. कोण पुस्तक भेटेल? बरोबर? मराठी माध्यम. मराठी माध्यम. त्यानंतर प्रश्नसंच. प्रश्नसंच सुद्धा भेटेल. म्हणजे एका कोर्समध्ये तुम्हाला 4 बेनिफिट भेटणार आहे. 4 फायदे तुम्हाला भेटणार आहे. एकच फायदा नाही, फक्त टेस्ट लाईव्ह व्हिडिओ असं नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक भेटेल आणि त्या पुस्तकानंतर तुम्हाला प्रश्नसंच सुद्धा घरपोच भेटणार आहे. या पुस्तकात तुम्हाला कमीत कमी 3500 प्लस प्रश्न सरावासाठी असणार आहे. हा खूप मोठा सराव आहे. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या, का एका कोर्समध्ये तुम्हाला किती फायदे होणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कोर्स घ्यायचा असेल, तर त्यांनी या नंबरला संपर्क करायचा आहे. संपर्क नंबर आहे 9168667007. हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट अकॅडमी म्हणून सेव्ह करा आणि सेव्ह करून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे आहे ते मागणी करा आणि त्याच्यानुसार आमची टीम तुम्हाला काय करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे. तर आज आपण परिपूर्ण असा नवोदयचा अभ्यासक्रम बघितला. त्याच्यामध्ये काय-काय विचारलं जाऊ शकतात ते आपण बघितलं आणि आमच्या कोर्सबद्दल काही तुम्हाला ती माहिती आहे, ती माहिती तुम्ही बघितली. तर ज्या विद्यार्थ्यांना योग्य वाटत असेल, पालकांना योग्य वाटत असेल, शिक्षकांना योग्य वाटत असेल, तर त्यांनी आमच्यासोबत जॉइंट होऊन या ठिकाणी योग्य असं फायदा आमच्याकडून करून घेऊ शकतात. प्रश्नसंच हा तुम्हाला जो नवोदय समिती जो फायनल पेपर असतो विथ सील जो जो सील असतो तो तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिका ही वेगवेगळी असेल. त्या प्रश्नसंचामध्ये तुम्हाला ओरिजिनल OMR सीट पण भेटेल, जी तुम्हाला वरती ही दाखवलेली आहे ती. ओके. जेवढ्या संच असतील, जेवढ्या प्रश्नपत्रिका तुम्ही घेशाल, तेवढं OMR सीट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेला सील पॅक त्या ठिकाणी असणार आहे. ओके. म्हणजे एका वेळेला फक्त एकच प्रश्नपत्रिका तुम्ही फोडून त्या ठिकाणी त्याचा सराव करू शकणार आहे आणि त्यांच्या त्या प्रश्नसंचाचं तुम्हाला प्रश्नसंचाची उत्तरपत्रिका सुद्धा भेटेल. उत्तरपत्रिका पण भेटेल त्या प्रश्नसंचाची. प्लस गणित, सोल्युशन म्हणजे स्पष्टीकरण. गणिताचे स्पष्टीकरण त्या प्रश्नांचं तुम्हाला देण्यात येईल. ओके. हा संपूर्ण कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी योग्य असं फीमध्ये माफक अशा फीमध्ये तुम्हाला आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. संपर्क करा आणि संपर्क करून हा व्हिडिओ किंवा जी माहिती आहे ती तुम्ही इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. हा संपर्क नंबर द्या, त्यांना कॉन्टॅक्ट करायला लावा आणि याप्रमाणे आपण नवोदयचा जो पेपर आहे किंवा जो कोर्स आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे तो समजून घेतला आणि तुम्ही दिलेल्या मागील वर्षाच्या प्रतिसादाबद्दल पण धन्यवाद. यानंतर पण तुम्ही अशाच प्रकारे प्रतिसाद देशाल याची अपेक्षा करतो आणि आपण आज इथे थांबू. चला, धन्यवाद.